राज्यभरात कालपासून अनेक योजनांच्या हप्ता वितरणासाठीचे जी.आर. येण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जी.आर. आता कधी येणार? लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17 मार्च 2026 अर्थातच आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे, कारण आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे मात्र येणार नाही, परंतु जी.आर. येण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. कारण लक्षात घ्या, कालपासून राज्यातील विविध योजना, घरकुल योजनांच्या हप्ता वितरणासाठीचे जी.आर. आलेले आहेत. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरणासाठीचा जी.आर. आला आहे. अशा विविध ज्या योजना आहेत त्याच्या आधी आपण पाहिलं होतं निराधार योजना, दिव्यांग वेतन योजना, अनेक योजनांचे हप्ता वितरणासाठीचे जी.आर. आले आणि हप्त्याचे वितरण देखील सुरू झाले आहे. त्यामुळे आता फक्त बाकी आहेत म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणी, आणि या लाडक्या बहिणींना देखील आजही अनेक जी.आर. येणार आहेत. या जी.आर. मध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता वितरणासाठीची त्या ठिकाणी उल्लेख असण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. कारण लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यापासून योजनेच्या हप्त्याचे वितरण झालेले नाही. म्हणजेच फेब्रुवारी महिना, मार्च महिना अशा 2 महिन्यांचा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ प्रलंबित आहे. जो लाभ त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अर्थातच दिनांक 8 मार्च रोजीच येणं अपेक्षित होतं, परंतु ते 8 मार्च रोजी आलं नाही. त्यानंतर गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होईल असं देखील बोललं जात आहे. आता गुढीपाडवा हा परवा दिवशी असणार आहे, त्यामुळे लक्षात घ्या, आज जी.आर. आल्यानंतर एवढ्या त्वरित वितरण आजवर कधीही झालं नाही. परंतु लक्षात घ्या, मागील 2-3 हप्त्यांपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत वेगळा पॅटर्न आपण पाहत आहोत. त्यानुसार काय होत आहे की एकाच दिवशी सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत आहेत. पूर्वी कसं असायचं, 15-16 हप्त्यापर्यंत आपण पाहिलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरित होण्याकरता 3-4 दिवसांचा कालावधी लागायचा, कारण योजनेमध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर होती आणि वितरण देखील सुरुवात असल्यामुळे योजनेची 3-4 दिवस लागायचे. परंतु मागील 3-4 हप्त्यांपासून एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैशांचे वितरण केले जात आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाभ देखील त्याच दिवशी त्या ठिकाणी जमा होत आहे. मग जर आज जी.आर. आला, 17 तारखेला जर जी.आर. आला, तर त्या ठिकाणी 18 तारखेलाच या योजनेच्या हप्त्याचे वितरण होऊ शकते का, असा देखील प्रश्न अनेक लाभार्थी लाडक्या बहिणींच्या मनात आहे. या जी.आर. मध्ये नक्की कसं असतं, हे जी.आर. आणि ही वितरण प्रक्रिया या दोघांमध्ये नक्की संलग्नता काय असते, या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत, जेणेकरून योजनेच्या हप्त्याचे वितरण तुम्हाला होणार का नाही हे देखील तुम्हाला समजणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला देखील विसरू नका. तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या जो जी.आर. येतो तो जी.आर. कोणता असतो की सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठीचा निधी वर्ग केला जातो किंवा निधी ट्रान्सफर केला जातो. आता मागील हप्त्यामध्ये आपण पाहिलं होतं की केवळ 98 कोटींचा निधी त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाकडून त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाला देण्यात आला होता. पूर्वी 14-15 हप्त्यापर्यंत त्या ठिकाणी 400 कोटी 300 कोटीच्या आसपासचा निधी लागायचा. याचाच अर्थ काय होतोय की महिला व बाल विकास विभागाला राज्याचा अर्थ विभाग आता मोठ्या प्रमाणावर निधी देत आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाकडून जास्त निधी त्या ठिकाणी वर्ग करावा लागत नाही. आपण पाहिलं की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण किंवा हप्त्या वितरणाचा जी.आर. काल आला आहे आणि यासाठी अनुसूचित जाती जमाती या घटकातील काही प्रवर्गाचा निधी त्या ठिकाणी वळवला आहे. मग आता या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाकडून जर महिला व बाल विकास विभागाला निधी घ्यावा लागला तरच जी.आर. येईल, अन्यथा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट देखील वितरण होऊ शकते. त्यामुळे ही बाब आधी क्लिअर करूया. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी.आर. येण्याची मोठी शक्यता आहे. जर सामाजिक न्याय विभागाकडून जर महिला व बाल विकास विभागाकडे निधी येणार असेल तर त्याचा जी.आर. आजच येणं मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे. काल अनेक जी.आर. आले आहेत. काल सोमवारच्या दिवशी अनेक लाभार्थी घरकुलामध्ये ज्या लाभार्थ्यांचे पैसे अडकून पडले होते, ज्यांना दुसरा हप्ता तिसरा हप्ता आला नव्हता, त्या सर्व लाभार्थ्यांसाठी देखील आनंदाची बातमी असणार आहे. कारण घरकुल हप्ता वितरणासंदर्भात देखील 2-3 जी.आर. काल आलेले आहेत. त्यासोबतच बहुप्रतीक्षित बहुचर्चित नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो की नोव्हेंबर महिन्यापासून प्रलंबित होता
त्याचा देखील काल GR आला आहे आणि त्यासाठी देखील 1700-1800 कोटींचा निधी त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा होणार आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की काल जे सर्व GR आल्यानंतर आता फक्त एकच GR बाकी आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजना. अन्यथा सर्व योजनांबाबतचे GR आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना देखील GR येऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावर देखील वितरण होणार आहे. आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जो काही प्रलंबित लाभ असतो, जो काही आम्हाला वितरण करायचं असतं ते आम्हाला या महिन्यामध्ये करावेच लागते, कारण मार्च ते मार्च हे एक आर्थिक वर्ष असतं, हे एक बजेट असतं आणि त्यासाठी सरकारला ते वितरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावीच लागते. आणि त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील याच महिन्यामध्ये मार्च महिन्याचा लाभ देखील येणं त्यामुळे अपेक्षित असणार आहे. म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण 2-3 दिवसांमध्ये आणि त्यानंतर येणाऱ्या 5-6 दिवसांच्या काळामध्ये पुन्हा एकदा मार्च महिन्याचा हप्ता देखील वितरित होईल. अनेक माध्यमांमध्ये एक बातमी चालू होती की ज्यामध्ये सांगितलं होतं की आता मार्च महिना आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकत्रित येईल, परंतु त्याचे वितरण एप्रिल महिन्यामध्ये होईल. तर असं अजिबात होणार नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी वितरणाची प्रक्रिया पार केली जाणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती याच महिन्यामध्ये योजनेचा लाभ त्या ठिकाणी जमा होणार आहे. आता हा GR आल्यानंतर तुम्हाला लगेचच अपडेट देण्यात येईल किंवा डायरेक्ट वितरण जरी सुरू झाले तरी आपल्या चॅनलवर, आपल्या पेजवर आपण त्याचा पुराव्यानिशी माहिती देत असतो. म्हणून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि GR येण्याची आज मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. त्यामुळे लक्षात घ्या, GR आल्यानंतर तुम्हाला लगेचच आपल्या पेजवर आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळते. म्हणून पेज फॉलो, चॅनल सबस्क्राईब करून हक्काने तुमचे प्रश्न आपल्या कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.